नमस्कार. मी डॉक्टर धीरज कोटेचा, लॅप्रोस्कोपिक सर्जन, डायरेक्टर उमंग मॅटर्निटी अँड IVF सेंटर. आजच्या या भागामध्ये आपण प्रेग्नन्सी प्रक्रिया होती कशी आणि राहते कशी याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया महिलांमधील गर्भपिशवीची रचना. तर साधारणतः महिलांमध्ये अशी गर्भपिशवी असते, त्याला आपण युट्रस म्हणतो. या दोन ट्यूब्स, त्याला आपण फॉलिपिन ट्यूब किंवा गर्भनलिका म्हणतो. हे दोन अंडाशय ज्याच्यामध्ये बीज बनतं. तसंच हा आतला भाग आहे त्याला आपण अस्तर यानी एंडोमेट्रियम म्हणतो. हे गर्भपिशवीचं मुख याला सेर्व्हिक्स म्हणतो आणि हा योनी मार्ग. तर पिरियडच्या दुसऱ्या दिवशी या ओव्हरीमध्ये म्हणजे या बीजांडामध्ये फॉलिकल तयार सुरुवात होतात आणि ते पिरियडच्या 14 किंवा 16व्या दिवशी 20 mm होऊन फुटतात. फुटल्यानंतर फिम्ब्रियल एंड त्या फॉलिकलला सक करतं आणि त्या एम्प्युलरी पोर्शन मध्ये घेऊन येतं. त्या काळात रिलेशन आले, तिकडून शुक्राणू येतात. स्त्रीबीज आणि शुक्राणूच्या फ्युजनने गर्भनलिकेमध्ये पहिले गर्भ तयार होतो. तो एक सिंगल सेलचा असतो आणि मग तो 4-8 सेलचा बनतो आणि असा मायग्रेट ह्या ट्यूब मधून तो मायग्रेट होऊन गर्भपिशवीमध्ये म्हणजेच आतल्या अस्तरमध्ये इम्प्लांट होतो किंवा चिपकतो. तेव्हा आपण पाळीटळी किंवा प्रेग्नन्सी राहिली असं म्हणतो. तर याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की प्रेग्नन्सी राहण्यासाठी 4 गोष्टी योग्य चांगल्या असणं गरजेचं आहे. जसं की फॉलिकल तयार होणं म्हणजे बीज तयार होणं गरजेचं आहे. ट्यूब्स ओपन असणं गरजेचं आहे. एंडोमेट्रियम म्हणजे अस्तर व्यवस्थित आणि चांगलं ब्लड फ्लो असलेलं तयार होणं गरजेचं आहे. आणि पुरुषाची आणि शुक्राणूची संख्या जी स्पर्मची संख्या, त्याची मोटिलिटी आणि त्याचा आकार म्हणजे मॉर्फोलॉजी नॉर्मल असणं गरजेचं आहे. जेव्हा ह्या चारही गोष्टी जुळून येतात तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. धन्यवाद.